या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर पिंट्या हरेशजी केणे. टेनिस क्रिकेटमध्ये 40+ मध्ये शतकवीर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. एक नव्हे तर 2 शतक 40+ क्रिकेट खेळत असताना हरेश केणे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये बनवलेले आहेत. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती निलेश कापसे आपल्याला पाहायला मिळतील. चिकनगर आणि वाडेकरचे 2 खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. कल्याणमधील हे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कृष्णाबाई अँड टीम, श्रीकृष्ण 11 कल्याण असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. हरीश केणे, निलेश कापसे असे 2 दिग्गज खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. दोन्ही खेळाडूंकडे फलंदाजी करण्याचा फार चांगला अनुभव आहे. कोमल सरांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. पिसवलीचे एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. आबा कारंडे यांना आपण पाहतोय. नुकताच 40+ क्रिकेटमध्ये ज्यांनी बाईक जिंकली आमचे बाळादादा देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्या समवेत दशरथ सर ते देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. संपूर्ण स्टारकास्ट पिक अँड सन्सची आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे शैलेश सर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अतुल सर पाहायला मिळतील. कृष्णा सर आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. संदीप सर पाहायला मिळतात. विकास सर पाहायला मिळतील. यशवंत सर पाहायला मिळतात. त्यामुळे स्टारकास्ट फार मोठी आहे दोन्ही संघांकडे. बॉलिंग ट्रॅक वरती शैलेश आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विशिंग यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स फॉर द गुड गेम. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग, पहिले 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं असेल याची नोंद करून घ्या. स्ट्रायकिंग एंडवरती हरेश केणेला आपण पाहतोय. ज्यावेळेस हरेश यांची बॅट बोलतीये त्यावेळेस फक्त आणि फक्त हरेश यांचीच बॅट बोलते असे खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. 5:05 पहिला बॉल पडतोय. कंप्लीट तुम्हाला 5:30 वाजता एक संपूर्ण इनिंग कंप्लीट करणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल हरीशसाठी जरूर होता कुलवर टप्प्याचा. बॅटन बॉल मध्ये काहीसा नीट संपर्क झालेला नाहीये. हल्ली सिंगल पहिल्या बॉलवरती निलेश कापसे, वाडेकरचे एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. निलेश कापसे आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. हरेशजी केणे चिकनगरचे एक जबरदस्त खेळाडू. 40+ क्रिकेटमध्ये 2 बाईक आपल्या नावावरती, ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत त्यासोबतीला 2 शतक देखील ज्याने ठोकलेत असे हरेश आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळते. शैलेशने कमालीचा पहिला बॉल टाकला, मात्र त्यानंतर हा स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. फलंदाज निलेश कापसे यांच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा हा खणखणीत रुबाबदार चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसरा बॉल निलेश यांच्या बॅट मधून कडक स्ट्रोक चौकार पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. इनटू दी स्लॉट, गोइंग आउट ऑफ दी प्लॉट. निलेश कापसे ब्रँडेड 4. जबरदस्त फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. निलेश कापसे आणि पीक अँड सन्स कल्याण संघाच्या वतीने मात्र शैलेश यांना कमबॅक करावा लागेल. दुसरा बॉल फुल टॉस मिस हिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत. मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. आक्रमकतेने धारण होणारी फलंदाजी मैदानावरती पीक अँड सन्स कल्याण संघाच्या वतीने पाहायला मिळते. मात्र कमबॅक करावा लागेल शैलेश आणि तसेच श्रीकृष्ण 11 कल्याण संघाला. कारण 40+ क्रिकेट एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी. फिजिकल, मेंटली आणि स्ट्रॅटेजिकली भरपूर सारे चॅलेंजेस असतात. मात्र त्या चॅलेंजेसला ओव्हरकम करून तुम्हाला मैदानावरती कमबॅकची स्टोरी लिहावी लागेल. फुल टॉस मिस्टेक झाली आहे गोलंदाजाच्या वतीने आणि फुल टॉस बॉलचा फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. अजून एक जबरदस्त स्ट्रोक निलेश कापसे यांच्या बॅट मधून हा कडक स्ट्रोक चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती निलेश यांच्या वतीने पाहायला मिळतीये. चौकाराच्या साथीने धावसंख्या 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. कमबॅक करावा लागेल शैलेश यांना. म्हटलं जातं की दिल ना उम्मीद नाकामी तो है, लंबी है गम की शामी तो क्या वो शामी तो है. कमबॅक करणं गरजेचं आहे. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवलं तर सी फॉर कमबॅक देखील होत असताना पाहायला मिळेल. मात्र तुर्तातीचे प्रेशर दिसतोय तो म्हणजेच शैलेश यांच्यावरती. वाईट बॉल अवांतरची धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या 12. श्रीकृष्ण 11 संघाची गोलंदाजी देखील तितकीच जबरदस्त आहे. पण मैदानावरती आता कमबॅक करावा लागेल. त्या गोलंदाजीला साजेशी अशी कामगिरी करावी लागेल. आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी मैदानावरती करावी लागेल. मात्र वाह काय स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक बाय NK निलेश कापसे यांच्या बॅट मधून कडक चौकार.
4 धावेंसाठी पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज पाहायला मिळतोय. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर जरूर आहेत, मात्र त्या खेळाडूंना देखील बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धावेंसाठी टेक्निकल स्ट्रोक तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतो निलेश कापसे यांच्या बॅटमधून. चौकार आलाय, चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 16 आणि म्हटलं जातं 16 वर्ष हे धोक्याचं असतं, मात्र हे क्षण शैलेशसाठी मोक्याचं आहे. या मोक्याच्या क्षणी शैलेशच्या वतीने कशी गोलंदाजी होईल. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय. मैदानावरती आपण पाहू शकतो आली डबल आणि डबल दावेच्या मदतीने षटकाची होती सांगता षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. पहिलं 2 धावा फलकावरती आपल्याला आड होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहू शकतो आपण. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. पहिलं षटक जबरदस्त राहिलं पीक अँड सन्स कल्याण संघासाठी, मात्र दुसरीकडे कमबॅक करणं श्रीकृष्ण 11 संघाला अतिशय गरजेचं आहे. कल्याणचे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या दोन्ही दिग्गज संघांमध्ये ही चुरशीची लढत आपण पाहू शकतो. स्कोरच्या भूमिकेमध्ये वेदांत सरांना देखील आपण पाहतोय. जबरदस्त स्कोरिंग त्यांची देखील साहिल सर आहेत, वेदांत सर आहेत आणि संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते मॅनेजमेंट कमिटीमध्ये सर्व जे लोक आहेत त्यांची अथक मेहनत, अथक परिश्रम संपूर्ण स्पर्धेसाठी आहे. सर्वांचं विशेष आपण देखील करणार आहोत. धावफलक 18 ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. सुजल सर टेक्निकल रूम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्या समवेत राज सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज राज सरांची देखील उपस्थिती. त्या समवेत आपल्याला संपूर्ण स्टारकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटची पाहायला मिळते. पवन असतील, दीपांशु, साहिल हे सर्व स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. सिद्धार्थ देखील आहेत. सर्वांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ला होतीये सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती यशवंतना आपण पाहतोय. यशवंतांच्या वतीने आता कशी गोलंदाजी असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 1 मैदानावरती समाप्त होईल आणि धावसंख्या फलकावरती 18. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. यशवंतच्या खांद्यावरती जबाबदारी. स्ट्रायकिंग एंड वरती 40+ शतकवीर, 1 नव्हे तर 2 शतक झळकावणारा हरेश पाहायला मिळतोय. यावेळेस देखील दिशा दाखवली आहे. कॅचची संधी, मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली असती. कॅचेस विन द मॅचेस. पकडा, झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. समीकरण नेहमी आपण पाहिलंय. ज्या वेळेस झेल सुटली इतिहास बनलाय. रोहित शर्माची झेल सुटली 264 धावा इतिहास बनला. ब्रायन लाराची झेल सुटली 400 धावा इतिहास बनला. ग्लेन मॅक्सवेलची झेल वारंवार सुटली 200 धावा त्याने देखील कुठल्या. विश्वचषकावरती आपलं नाव ऑस्ट्रेलियन टीमने कोरलं त्यावेळेस देखील इतिहासच घडला होता. अगदी तो इतिहास मैदानावरती घडू शकेल का? कारण जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. इथे कॅच झाली ड्रॉप. यावेळेस देखील लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. फटका दमदार मिड विकेटच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डिंग अप्रतिम. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ते म्हणजे 20 या आकड्यावर. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. शहापूरची संपूर्ण स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. दशरथ सर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुमित सर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शहापूरची संपूर्ण स्टारकास्टला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मात्र यावेळेस या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. 40+ शतकवीर आज मैदानावरती काही करू शकला नाहीये. फलंदाज होत आहेत बाद. हरेश खेळीचा अंत. बडी मछली जाल में पहिला गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरेश केणे बॅक टू दी पवेलियन. बघा, जी तिसरी मॅच असेल ना ती विनर पहिल्या मॅचचा आणि दुसऱ्या मॅचचा विनर अर्थात विनर मध्ये लागेल याची नोंद करून घ्या. हरेश यांच्या खेळीचा अंत. तिसऱ्या क्रमांकावरती आबा कारंडे आपल्याला पाहायला मिळतील. वरपगावचा सितारा. वरपगावचा सितारा ज्या खेळाडूने जबरदस्त कामगिरी करत कल्याण ग्रामीणचं नाव मोठं केलंय असं आबा कारंडे आपल्याला पाहायला मिळेल. आंबा कारंडे पाहायला मिळतील तिसऱ्या क्रमांकावरती. आणि जबरदस्त यशवंत यांची गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी.
क्रिकेटमध्ये ज्या वेळेस तुम्ही एखाद्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं नाव नोंदता तर मात्र ॲज अ बॉलर तुम्हाला एक मॅन्युअल दिली जाते. त्या मॅन्युअलचा पहिला धडा असतो स्टंप टू स्टंप गोलंदाजी आणि इथे देखील तेच आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बीट झाले आणि स्टंप टू स्टंप गोलंदाजी केल्यानंतर मैदानावरती फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक 20 ऑन द बोर्ड. आबा कारंडे आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती यशवंत. जबरदस्त कमबॅक यशवंत यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ क्रिकेटमध्ये खेळत असताना हे सर्व खेळाडू जबरदस्त कामगिरी करतील याती मात्र शंका नाही आहे. यावेळेस फक्त दिशा दाखवली आबा यांच्या वतीने. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय कारण माहिती आहे निलेश कापसे यांची बॅट बोलतीये. निलेश कापसे हे जबरदस्त फलंदाजी करतात आणि त्यांना स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो. कुछ नाही से कुछ तो सही. ज्यावेळेस जेव्हा येत नाहीये इथे पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे आणि म्हणून मैदानावरती सिंगलचा प्रयत्न. सिंगल देखील मिळाली आहे धावसंख्या फलकावरती 21 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल होता. लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय एका धावेसाठी जोपर्यंत फील्ड करण्यात येईल एक धाव कंप्लीट होईल. धावफलक पुढे सरसवत असताना 22. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती आबा तयार. यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहू शकतो लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता आबांच्या वतीने. आला बॉल डॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. थोडेसे शफल झाले मात्र त्यानंतर बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाही. आला बॉल डॉट. धावफलक स्थिर आहे. धावफलक स्थगित पाहायला मिळतोय. ऑन द बोर्ड 22. 22 धावा धावफलकावरती यशवंत तयार. जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी ते देखील माहिर आहेत. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या वतीने देखील आपल्याला पाहायला मिळाली. षटकाची देखील शांतता होतीये आणि षटकाची संगती झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती 22 पाहायला मिळाली. या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्या. एक महत्वाचे विकेट यशवंत यांनी देखील कॅरी केली. सो गुड पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली यशवंत यांच्या वतीने. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. धावसंख्या 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 ला आता होती सुरुवात. टेप बॉल ओव्हर आणि टेप बॉल ओव्हर मध्ये आता कुठला खेळाडू कामगिरी कशी करेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती लवकरात लवकर गोलंदाजाचं येणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 10 मिनिटं घेतलीत. 20 मिनिटांमध्ये कंप्लीट तुम्हाला 4 षटकं करायचे आहेत. 21वा मिनिट लागला तर मात्र पेनल्टीच्या स्वरूपामध्ये बाउंड्री लाईनचा एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. याची देखील दोन्ही संघांनी नोंद करून घ्या आणि त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल. बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा पाहायला मिळतील. कृष्णा पाहायला मिळतात. टेप बॉल ओव्हर. कृष्णाच्या खांद्यावरती जबाबदारी. निलेश साठी हा बॉल थोडासा बाहेर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. अवांतरशी धाव फलकावरती होईल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय जबरदस्त बॉल होता. जबरदस्त बॉल पण थोडासा रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. थोडासा बाहेर बॉल होता आणि रब्बल जो आपली कोटिंग पाहायला मिळते ती रबर कोटिंग देखील बाहेरच्या साईडला होती आणि त्यामुळे बॉल पडल्यानंतर देखील बाहेरच वळत गेला. एक्झॅक्टली आपण तेच पाहतो. ही लाईन कधी चांगली होती ज्यावेळेस रबर कोटिंगचा जो बॉल आहे तो आतल्या साईडला असता तर मात्र ही लाईन चांगली असती. पुन्हा एकदा तीच मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते कृष्णा यांच्या वतीने. यावेळेस नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 24. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फरची साइड इन आणि त्यानंतर आउट साइडला आपल्याला रबर साइड पाहायला मिळते. त्यामुळे बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर जातो आणि रडारपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न. लाईन जी पहिलेच थोडीशी बाहेर आहे त्यामुळे या सर्व चुका आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक पाहायला मिळेल जे मात्र 24 या आकड्यावरती. 12 बॉलचं षटक, 15 बॉलचं षटक, 17 बॉलचं षटक, 20 बॉलचं षटक देखील आपण टेप बॉलचं पाहिलंय. त्यामध्ये धावा बनवणं अतिशय अवघड असतं आणि क्रिकेटमध्ये आपण या गोष्टी नेहमी पाहतो की ज्यावेळेस तुमच्याकडे प्रॅक्टिस तुमची होत नाही त्यावेळेस सातत्याने आपण पाहतो या चुका होत असतात. फ्रीटचा बॉल आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील अतिरिक्त बॉल जरूर ट्रॅव्हल होतोय व्हाईटच्या स्वरूपामध्ये बाहेर, अतिशय बाहेर बॉल जरूर ट्रॅव्हल झाला. व्हाईट बॉल
वाईट +1 एकूण 2 धावा आणि फ्री हिट देखील कंटिन्यू होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर बॉल बाहेर ट्रॅव्हल होतोय, भरपूर स्विंग मिळतीये. पहिला वाईट, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर वाईट +1. धावफलक पुढे सरसावत असताना 26 या आकड्यावरती फलक आपल्याला पाहायला मिळेल. फ्रीटचा बॉल आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा यांना सूर सापडत नाहीये. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती अडचणींचं सावट. श्रीकृष्ण 11 संघाच्या संपूर्ण फिल्डिंग युनिटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल आणि श्रीकृष्णकडे खऱ्या अर्थानं ती काबिलियत आहे, ती कॅपॅबिलिटी आहे, ते कॅलिबर आहे. त्या कॅलिबरला साजेशी अशी कामगिरी जर त्यांच्या वतीने झाली, मॅचमध्ये कमबॅक देखील होईल. आणि टेप बॉल ओव्हर आहे. जितकं गोलंदाजाला अवघड असतं, फलंदाजाला देखील तितकंच अवघड आपण पाहिलंय. त्यामुळे कृष्णा यांचं कमबॅक देखील होऊ शकतं. यावेळेस देखील मिस्टेक होत असताना पाहायला मिळते. सातत्याने ही मिस्टेक कुठेतरी संघाला अडचणीमध्ये टाकू शकते. व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरसवत असताना 27 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सातत्याने मिस्टेक होत असताना कृष्णा यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. वेळ देखील भरपूर घेतला जातोय. जवळपास 14 मिनिटं झालेत 2 षटकांसाठी, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. 2 षटकांसाठी 14 मिनिटं घेण्यात आलेले आहेत. 4 एक्स्ट्रा बॉल, 5 एक्स्ट्रा रन. धावफलक 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. टेप बॉल ओव्हर म्हणजे नेहमीच आपण पाहतो फलंदाजांना जेवढा अवघड तितकंच गोलंदाजांना देखील अवघड नेहमी आपण पाहिलंय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. कशी कामगिरी गोलंदाजाच्या वतीने असेल ते देखील पाहणं अत्यंत गरजेचं. कमबॅक करावं लागेल कृष्णा यांना. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये. फ्री हिटचा बॉल जरूर आहे. कॅच कंप्लीट झाली, मात्र फ्री हिटचा बॉल आहे. आली मैदानावरती सिंगल. ही गोलंदाजी चांगली आहे. एकदा सूर सापडले की कृष्णा असे खेळाडू आहेत जे नेहमी फार चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. आता तशी कामगिरी या टेप बॉल मध्ये होईल का, टेप बॉल ओव्हर मध्ये होईल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज या स्ट्रायकिंग एंड वरती निलेश कापसे यांना आपण पाहतोय. मिस्टेक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपण पाहू शकतो. मन के हारे हार और मन के जीते जीत. रणात हारलं तरी चालेल, मात्र मनात हारू नका. मैदानावरती तुम्ही हेच करणं गरजेचं आहे की तुम्हाला आता लाईन लेंथ एक्युरेसी वरती जोर टाकणं गरजेचं आहे. वेगापेक्षा नियंत्रण हे फार महत्त्वाचं आहे टेप बॉल क्रिकेटमध्ये, टेप बॉल ओव्हरमध्ये. आणि एक्झॅक्टली तिथे आपण पाहू शकतो त्या गोष्टीचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 29 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. आतापर्यंत 7 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतात आणि भरपूरसा वेळ घेतला गेलाय. जवळपास 16 मिनिटं घेण्यात आली 2 षटकं हाताळण्यासाठी. गोलंदाज तयार. कमबॅक करावा लागेल. तो कमबॅक कशा प्रकारे असेल फार इंटरेस्टिंग. यावेळेस देखील मिस्टेक सातत्याने टेप बॉल ओव्हर मध्ये आपण पाहतो मिस्टेक नेहमी होते. त्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक पुढे सरसवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती. टेप बॉल ओव्हर हाताळत असताना सफलता मिळाली आहे. कमबॅक करावा लागेल.
असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ये देखो, परको और फिर सुधार करो. आता त्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. लाईन लेंथ, एक्युरेसी फार इम्पॉर्टंट आहे. ॲक्युरेटली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ॲक्युरेटली गोलंदाजी होत नाहीये. वेग प्रचंड आहे, पण त्यासोबतीला लाईन लेंथ टेप बॉल ओव्हरमध्ये फार महत्वाची असते. तुमच्याकडे जर स्विंग असेल तर मात्र तुम्ही स्पीडने देखील कॉम्प्रोमाइज करू शकता. मात्र यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल. अवांतरशी धाव फलकावरती होईल ॲड. धावफलक पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 31. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत या षटकामध्ये 8 बॉल झालेत, त्यापैकी एकच लीगल डिलिव्हरी आहे. टेप बॉल ओव्हर सातत्याने आपण या मिस्टेक पाहतो. आणि कृष्णा कुठेतरी थोडीशी निराशाजनक गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तयार कृष्णा पुन्हा एकदा. यावेळेस चांगला बॉल आहे. बॉल पडल्यानंतर इन स्विंग होतोय. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. हीच गोलंदाजी कृष्णाकडून आवश्यक आहे. स्वतःच्या नावाने आज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो आणि फार चांगली गोलंदाजी कृष्णा यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. आता जे सूर सापडले त्यावरती चांगली गोलंदाजी करणं इथून देखील तितकंच गरजेचं राहणार आहे. येस, हीच गोलंदाजी महत्वाची आहे. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. एकबाजची एकदा वाढ होईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे सरसवत असताना आपल्याला 32 या आकड्यावरती पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय इन स्विंग. हलकासा बॉल आतल्या साईडला वळलाय. एक्झॅक्टली आपण पाहू शकतो. फलंदाज प्लम झाले होते, मात्र जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी कृष्णा यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावरती. आता सूर सापडले. चांगली गोलंदाजी आता होती. मैदानावरती आपण पाहू शकतो कृष्णा यांना कमबॅक करत असताना. याच गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमच्याकडून जर मिस्टेक होतीये, त्या मिस्टेक मधून तुम्ही काहीसं शिकणं गरजेचं आहे आणि ते शिकत असताना आता आपण पाहू शकतो मैदानावरती कमबॅक झालंय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. वेग थोडंसं कमी आहे, पण ॲक्युरेसी ही चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवली आहे. रक्षात्मक स्ट्रोक, डिफेन्सिव्ह अप्रोच, फक्त दिशा दाखवली. स्पेलेकच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेली सिंगल. फलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरसवत असताना 34. 34 धाबा. शेवटचा बॉल आहे. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे याची आपण नोंद करून घ्यायची आहे. गोलंदाज तयार. धावफलक 34. यावेळेस फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. आबा कारंडे यांचा पेटेंट स्ट्रोक आहे. स्वीपचा देखणा नजराणा. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. षटक क्रमांक समाप्त होत असताना तिसरं शेवटच्या बॉल वरती आलाय सिक्सर आणि धावसंख्या फलकावरती 40 पाहायला मिळेल. 40 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट.
षटक क्रमांक तिसरं समाप्त होईल. धावसंख्या 40 या आकड्यावरती पाहायला मिळते. निलेश कापसे जबरदस्त फलंदाजी करतात. 11 बॉल 19 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने. 5 चेंडू 9 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन अब्बा कारंडे याच्या वतीने पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 ला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती यशवंत यांना आपण पाहतोय. ज्या यशवंतने फार जबरदस्त गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये केली. फक्त आणि फक्त 4 धावा आपल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केले असे यशवंत पाहायला मिळतात. सेकंड स्पिल मध्ये इंट्रोड्युशन करण्यात आलंय यशवंत यांचं आणि गोलंदाज तयार. यशवंत तयार. यावेळेस देखील शोक जबरदस्त पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जरूर ट्रॅव्हल होता मैदानावरती आलेली ही सिंगल. धावफलक पुढे सरसावत असताना 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 41 ऑन द बोर्ड. 11 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती अबा पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती यशवंत. आता बॅटल मध्ये मजा येईल. ज्या प्रकारची गोलंदाजी यशवंत यांनी केली आहे ती गोलंदाजी जबरदस्त. श्रीकृष्ण 11 संघ जर या मॅच मध्ये कमबॅक करेल तर मात्र यशवंत यांना गोलंदाजी तगडी करावी लागेल. मात्र इथे तगडी फलंदाजी आबाच्या वतीने पाहायला मिळतीये. आबा कारंडेच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार पाहायला मिळेल. सिक्सर पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. धावसंख्या फलकावरती 48 आणि आपल्याला पाहायला मिळतात प्राऊड ऑफ अंबरनाथ. अंबरनाथचं क्रिकेट आणि त्या अंबरनाथच्या क्रिकेटला सुवर्ण लेप ज्या खेळाडूने दिलाय दिनूदादा कांबळे यांची उपस्थिती पाहायला मिळते. दिनूदादा वेलकम. सहर्ष स्वागत आहे. जिथे जिथे दिनूदादा जातोय तिथे तिथे बॉल देखील येतोय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील गेलाय. सिक्सर आलाय षटकाराच्या साथीने. 54 धावा धावफलकावरती 50 अप. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. दिनूदादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दिनूदादा वेलकम. या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या ज्या वेळी एखादा अंबरनाथ मधला छोटा मुलगा क्रिकेटचे स्वप्न बघतो त्यावेळेस तो आयडियल ज्या खेळाडूला मानतो त्या खेळाडूचं नाव दिनू कांबळे असेल, मॅगी असतील आणि दिनूदादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत त्यांच्या अंबरनाथ नगरीमध्ये. सायली एक्स चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. धावसंख्या 54 या आकड्यावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून एक दमदार स्ट्रोक. मात्र डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑफच्या दिशेला मिस्टेक झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ना थके कभी पैर ना हिम्मत आ रही है. हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए संघर्ष जारी है. चौकार आलाय फलंदाज निलेश कापसे यांच्या बॅट मधून. चौकार देखील पाहायला मिळाला. त्यानंतर देखील आपण पाहू शकतो पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. मात्र आली आहे सिंगल. सिंगलच्या मदतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक मैदानावरती 4थं समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 59 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 विकेट डाऊन. 59 ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. टीम पीके अँड सन्स कल्याण. जबरदस्त आतापर्यंत फलंदाजी पीके अँड सन्स कल्याण संघाच्या वतीने पाहायला मिळते. मात्र श्रीकृष्ण 11 संघाला कमबॅक करावा लागेल. कमबॅक होईल का पाहणं अतिशय महत्वाचं आहे. या ओव्हर मध्ये जी टीम मोमेंटम आपल्या सोबत घेऊन जाईल दुसऱ्या इनिंग मध्ये तीच टीम आपल्याला मोमेंटम कॅरीड आउट करताना देखील पाहायला मिळेल. आणि जर मोमेंटम तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही 5 षटकं 70-75 धावा देखील चेस करू शकता. चेसचा विचार आलाय तर मात्र आपण पाहू शकतो मैदानाच्या बाहेर चेस मास्टर आणि वन ऑफ द फायनेस्ट टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा इनिंग ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली असे दिनूदादा देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला कदाचित उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. उद्या किंवा परवा इन ॲक्शन मध्ये दिनूदादा आपल्याला पाहायला मिळतील. कोण विसरेल महाराष्ट्रासाठी खेळत असताना प्रेसिडेंट कप मध्ये दिनूदादाच्या बॅट मधून ते 3 सिक्सर. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची कॉलर टाईट व्हावी असं काम आणि अशी बॅटिंग दिनूदादाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 60. यावेळेस देखील बॅटची कडा. यष्टीरक्षक
थोडेसे आपण पाहू शकतो टेंटेटिव्ह अप्रोच दाखवत असताना डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक 60 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 60 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. मिस्टेक होत असताना गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळतीये. वाईट +1 एकूण 2 धावा फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक पुढे सरसावत असताना 62. यावेळेस देखील स्लॉट मधला बॉल होता. सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निलेश कापसे यांनी केला नाहीये. मात्र मिस्टेक झाली आणि सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन करण्याचा प्रयत्न आबा कारंडे याच्या वतीने. मात्र पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नाहीये. बॅट ड्रॅग नाहीये हे पाहिलंय. आणि आता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत. लालच बुरी बला. एक्झॅक्टली त्याच गोष्टी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. निलेश यांच्या खेळीचा अंत. निलेश बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गडी गमावलाय मैदानावरती. दुसरा बॅटिंग करत असताना पीके अँड सन्स कल्याण संघाने. जबरदस्त फलंदाजी प्रशांत यांच्या वतीने पाहायला मिळते. एकदा प्रशांतची बॅटिंग आवडली असेल तर त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कारण जबरदस्त फलंदाजी निलेश यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर प्रशांत पाहायला मिळतात. निलेश यांनी जबरदस्त फलंदाजी केली आहे. निलेश कापसे मैदानाच्या बाहेर जात असताना 33 धावांची विध्वंसक इनिंग साकारली. शेवटच्या मोमेंट पर्यंत या मावळ्याने किल्ला लढवलाय. अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर नुकताच मालिकावीरची बाईक ज्यांच्या नावावरती असे प्रशांत पाहायला मिळतील. लव फुल टॉस लॉंगॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडू मात्र त्या 2 खेळाडूंमधली दरी बेदली आहे. लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोचली आहे डेस्टिनेशन वरती. लॉंगॉनच्या दिशेला बॉल सीमा पलीकडे चौकार. 4 धावा. धावसंख्या फलकावरती चौकाराच्या साथीने पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 67. जबरदस्त फलंदाजी. टोले जंग फटकेबाजीचा मुजाहिरा प्रशांतच्या वतीने पाहायला मिळतोय. यावेळेस देखील लोवर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. मैदानावरती सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न. आणि मैदानावरती 2 धावा फलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक्झॅक्टली काय आहे हे देखील पाहिलं जाईल. जैरी सर 2 धावा असतील याची नोंद करून घ्या. प्रशांत दादा स्ट्रायकिंग एंड वरती असतील. बघा योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल पंचांच्या वतीने. पंचांशी कोणी वाद घालायचा नाहीये ही विनंती असेल. बाउंड्री चेक केली जाते. थोडासा क्रुशियल डिसिजन आहे. जहीर सर 1 मिनिट थांबायचंय. चौकार असेल आणि चौकाराच्या साथीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा देखील आपल्याला मोहरत असताना पाहायला मिळतील. जबरदस्त फलंदाजी. यावेळेस लो फुल टॉस टर्न करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. 2 तर कंप्लीट होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होत आहेत. प्रशांतच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय. 5व्या षटकाच्या अखेरीस धावफलक 73. 73 धावा धावफलकावरती आणि 74 74 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. चला शहापूर संघ
सुस्वागतम, शुभ स्वागतम, अतस्वागतम. याच दरम्यान आपल्या सर्वांना उपस्थिती पाहायला मिळतीये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक असं नाव ज्या नावाने अंबरनाथ भोवती वलय निर्माण केली. वन ऑफ द फायनेस्ट टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे दिनू दादा यांची उपस्थिती पाहायला मिळतीये. वेलकम दिनू दादा, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण टॉस देखील करणार आहोत. शहापूर टीम लगेच टॉससाठी या. शांती दोस्ती 11 आणि गजानन 11 चला दोन्ही संघ शरीफ दोस्ती 11 शहापूर विपक्ष श्री गजानन 11 मुलुंड. दोन दिग्गज संघ 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हेड आणि टेल. येस, आपण टॉस करतोय. कॉल असेल दशरथ सरांचा. सापासा कॉल आणि पडलाय काटा म्हणजे टॉस जिंकलाय श्री गजानन 11 मुलुंड संघाने. टॉस जिंकला. डिसिजन एक 5 मिनिटात तुम्हाला कळवतो. ॲक्च्युअली टीम माझी याची बाकी आहे. एक 5 मिनिटात द्या फक्त. हरकत नाहीये. 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेविषयी ऐकायला नक्की आवडेल कारण 40+ क्रिकेट विलुप्त होत चाललंय. मात्र एक चलना मिळावी. 40+ क्रिकेटच्या माध्यमातून निरोगी खेळाडू राहावे आणि स्पेशली एवढ्या उन्हामध्ये खेळू शकत नाही त्यामुळे तुमची काळजी घेतली जाते. नाईट फॉर्मॅटमध्ये अल्पशा दरामध्ये जबरदस्त नाईट फॉर्मॅटची ही स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी ऐकायला आवडेल. नक्कीच सर. 40+ क्रिकेट हे आता म्हणजे पहिलं ओपनमध्ये क्रिकेट असायचं, परंतु आता 40+ क्रिकेट चालू केल्यामुळे खूप साऱ्या फिल्डरचे जे क्रिकेट बंद झालं होतं ते चालू झालेलं आहे आणि असंच पुढे चालू राहावं हीच अपेक्षा आहे. आणि खूप सुंदर तुमचं आयोजन आहे. तसेच नाईट टुर्नामेंट केले त्याच्यामुळे खूप साऱ्या लोकांना हे क्रिकेटचे सामनेही पाहता येतील. धन्यवाद. आपण दशरथ सरांकडे येणार आहोत. दशरथ सर, फार चांगली तुम्ही पंच देखील आहात, क्रिकेटर देखील आहात. यू संघाकडून खेळता. शहापूरचं क्रिकेट देखील तुम्ही भरपूर सारं पाहिलंय. सर, काय सांगाल या आयोजनाबद्दल? कसं आयोजन आहे? आयोजन तर खूपच चांगलं आहे कारण मागच्या वर्षी आम्हाला ओपनच्या फॉर्मेटमध्ये घेतला होता ऑल इंडिया. त्यावेळेला मायाभाऊ बोलला का नेक्स्ट टाइम जेव्हा ठेवू तेव्हा ग्रामीणला तुम्हाला आम्ही चान्स देऊ. त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि काय सांगाल स्पेशली या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संदीपजी लकडे साहेब स्वतः एक क्रिकेटर आहेत आणि त्यांना माहिती आहे ज्यावेळेस आपण 40+ क्रिकेट खेळतो काय चॅलेंजेस असतात. भर उन्हामध्ये खेळू शकत नाही म्हणून अंडर फ्लड लाईट्स आणि अल्पशा दर आहे. ब्युटिफुल टी शर्ट पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये देखील लीग फॉर्मॅटमध्ये म्हणजे एक मॅच हारली तरी देखील तुम्हाला चान्स मिळेल. म्हणजे आपल्यासाठी इतकं काहीसं केलंय. काय सांगाल या संपूर्ण आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे कारण की आम्ही त्या दिवशी जे महेश भाऊनी जेव्हा ग्रुपवरती लिंक टाकली तेव्हा मी बोलवा टी शर्ट ते क्वालिटी एकदम चांगली आहे. आणि संदीप भाऊंचं एक मी आभार मानतो की आमच्या इकडचंच तालुक्यातले आहेत, शहापूर तालुक्यातले त्यांचे मनापासून आभार मानतो. चला, मॅचसाठी दादा शुभेच्छा असतील. तर येस,
प्रेझेंटेशन बॉक्स आणि टॉस देखील झालाय. टॉस जिंकलं गजानन 11 मुलुंड संघाने. डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय. बॅटिंगसाठी शरीफ दोस्ती 11 शहापूर संघाला इन्व्हाइट केलाय. तुर्तास आपण मैदानावरती मॅच पाहतो. एकीकडे श्रीकृष्ण 11 कल्याण आणि PK अँड सन्स कल्याण संघाची मॅच पाहायला मिळते. 73 इज द स्कोर अँड 74 इज द टार्गेट. 73 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 74 धावांचं लक्ष्य. हे लक्ष्य इंटरेस्टिंग असेल ज्यावेळेस चेजिंगला सुरुवात होईल आणि या लक्ष्याला अजून इंटरेस्टिंग ही मॅच ही इनिंग बनवण्यासाठी मायक्रोफोनवरती वन्स अगेन इन्व्हाइट करतोय वेल्वेट व्हॉइस ऑफ बदलापूर, अर्थातच शिरकालचा गोड आवाज, आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि एक टॅलेंटेड समालोचक अनुजी मोरे सरांना. ओव्हर टू अनु सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रसन्न चव्हाण सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात आणि जाऊया पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे चांगली मॅच मैदानाचा आतमध्ये जरूर रंगतीये. आज दिवस क्रमांक 14 आपण नक्कीच सुरुवात करतो या स्पर्धेला पुनश्च एकदा आजच्या दिवसामध्ये आणि सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. वेलकम ऑल ऑफ यू. आणि घेऊन चाललं तुम्हाला मैदानाच्या दिशेने जिथे चांगली लढत चालू. एका बाजूला श्रीकृष्ण 11 आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम PK अँड सन्स इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतं आणि रफ अँड टफ सामना मैदानावरती मिळतो. बिग फाईट बॅटल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय विकास, नॉन स्ट्राईक एंड वरती किरण आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सुनील. षटक क्रमांक पहिला ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळतो, जिथे पॉवर प्ले मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक या लेजंड क्रिकेटरची ख्याती लागलेले दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये घेतात. त्याचा डॉट बॉलचे सांगता पहिल्या बॉलवरती डबलने सुरुवात केली. श्री गणेश झालाय बॅटिंग करत असताना. तदनंतर दुसरा बॉल आपण पाहतोय डॉट आलाय आणि एक चांगली सुरुवात करत असताना इनिंग नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहतात, अनुभवतात. एक चांगली स्पर्धा आहे, धमाकेदार पर्व. सायली एक चषक 2026 चे थरार आहे. इथे यॉर्क लेनचा बॉल, फिल्डर लॉंग ऑफला आहेत, परंतु इथे एक सिंगल कंप्लीट. धावा बनवायचा ते म्हणजे 74 चं टार्गेट इथे सेट करण्यात आलाय. 74 धावांचं लक्ष आहे, आव्हान आहे. 30 बॉल मध्ये धावा बनवायचा आहेत आणि त्या धावा बनवू शकतात, ही क्षमता आहे श्रीकृष्ण 11 संघामध्ये. 3 बॉल आणि धावफलक आपण पाहतोय 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. आपण घर बसल्या देखील ही स्पर्धा एन्जॉय करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी तुम्ही एन्जॉय करतात, त्या वाहिनीवरती त्यांचं देखील स्वागत आहे. जे सर्व काही प्रेक्षक या स्पर्धेमध्ये एन्जॉय करतात युट्यूबच्या माध्यमातून आपल्या घरी बसल्या TV, मोबाईल्स, लॅपटॉप्सवरती ही स्पर्धा जे एन्जॉय करतात त्यांचं देखील स्वागत आहे. आणि नक्कीच एक लाजवाब स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. एक नामांकित स्पर्धा, अंबरनाथ मध्ये मानाची स्पर्धा म्हणजे सायली एक चषक 2026 चे थरार आहे. 4 बॉल आणि 4 धावा. एक डॉट आहे तरी पहिल्या बॉलवरती 4 बॉल 4 धावा. जैर सर पहिल्या बॉलवरती किती धावा आल्यात? सिंगल. ओके थोडंसं करेक्शन आपण करतोय. तिथे असं वाटलं होतं की 2 धावा होत्या, परंतु तिथे सिंगल आली होती, त्यामुळे 4 बॉल आणि 3 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केला. सुरुवात इथे शांत संयमीने केला. त्यांना देखील माहिती आहे मॅरिटनुसार खेळणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल ही लाईफलाईन आहे क्रिकेटची. आपण नेहमीच पाहिलं, जसं आपण पाहत असतो की मुंबईची लाईफलाईन आहे लोकल ट्रेन आहे, त्याच पद्धतीचे क्रिकेटमध्ये सिंगल डबल हे लाईफलाईन आहे. आणि त्या सिंगल डबलला फोकस करत असताना, त्या मॅरिटनुसार खेळत असताना कॅल्क्युलेटिंग क्रिकेट कसं खेळावं त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये जरूर देतात टीम श्रीकृष्ण 11. त्यांना देखील माहिती आहे सुनील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, त्याच्यावरती सांभाळून खेळणं गरजेचं आहे. इथे फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, गॅप मध्ये ढकलला. फिल्डर आहेत, चांगले फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. 2 धावा इथे इझिली कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि धावफलक पोहोचले 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. अजूनही 68चं पल्ला अजूनही गाठायचं. येणारे आपण पाहिलं तर 24 बॉल आहेत आणि 68 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तिथे संध्याकाळचं पर्व तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेचं. काल देखील आपण पाहिलं चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाल्या क्रीडांगणावरती. एक ऐतिहासिक मैदान म्हणून वारसा जपणारं हे क्रीडांगण आहे गावदेवीचं आणि नेहमीच आपण पाहत असतो या स्पर्धेमध्ये एक चारचाल लावण्याचं काम संपूर्ण या टीम्स हे संपूर्ण लाजवाब खेळाडू करत असतात. आणि आज देखील आपण पाहिलं तर नक्कीच सायली एक चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून येणारे 5 दिवस तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. संडेला सुपर डुपर संडेला मेगा फायनल या स्पर्धेचं तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विक्रांत आलेत. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं ओव्हर नंबर 2.
विक्रांत बॉलिंग मागवरती पाहायला मिळतील. विक्रमी खेळ करावा लागेल मैदानात सातमध्ये विक्रांत यांना. पहिला बॉल आपल्या समोर स्लोवर वन, स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. पहिली सुरुवात इथे स्लोनी केली. फ्रिकीमध्ये माहीर असलेले गोलंदाज विक्रांतला तुम्ही पाहतात आणि सुरुवात तिथे स्लोवर वनने केली. मुख्य व्यासपीठावरती आपण नक्कीच आपल्या जिथे आयोजन कमिटी संपूर्ण उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत. हो इथे पुढचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. जरूर इथे वाईटनी सुरुवात केली. पुन्हा एकदा आपण व्हाईट बॉल अंपायर्स कॉल जर सर सांगतात येस इट इज अ व्हाईट बॉल. आणि नक्कीच सन्मान्य आदरणीय माजी नगरसेवक दमदार असं व्यक्तिमत्व संदीपजी लकडे साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. नेहमी सातत्याने पाठबळ प्रोत्साहन वाढवण्याचं ते काम करत असतात. ऑन साईडला फटका तर दमदार आहे. बैठक स्ट्रोक आणि तो लॉफ्ट केलाय ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार सिक्सर. पाहू शकतात राईट आर्म ऑफ द विकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज आले होते. फक्त लॉफ्ट केला दिशा दाखवली आहे. फक्त इथे टायमिंगचा वापर केला आणि बॉल गेलाय सीमा पार षटकार. पुढचा बॉल आपल्या समोर पुन्हा एकदा. पुढचा बॉल बॅटर पासून दूर आहे. अंपायर्स कॉल येतोय. वाईट बॉल येतोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून स्कोर कार्ड मला एक चेंज. धावफलक जम पोहोचेल 15 ऑन बोर्ड. वेदांत आमच्या समेत स्कोरिंगसाठी वेदांत सावंत नेहमी सातत्याने गतवर्षी देखील आमच्या समेत जोडले गेले होते. ऑफिशियल स्कोरर म्हणून ओळख राहिली आणि एक उत्कृष्ट इन्फ्लुएन्सर आहेत. भरपूर चर्चेत ते देखील राहिलेत. सर्वांना हसवण्याचं ते काम करत असतात. परंतु आता सिरियस मोड आहे कारण की स्कोरिंग हातामध्ये आले. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन बोर्ड. षटक क्रमांक तुम्ही पाहतात दुसरं ओव्हर नंबर 2. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साईडला आणि इथे बॉल जाईल सीमा पार. अजून एक आलेला हा बॅटरच्या बटमधून ठोकला कडवा प्रहार षटकार. दोन्ही एंड कडून टॉप क्लास बॅटिंग. एक शेर तो दुसरा सवा शेर है आणि आता दोन्ही जोडी ताबडतोड बॅटिंग करते है. विकास और किरण की जोड़ी और गेंदबाज की कमर तोड़ी भाई. हीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. A1 क्वालिटीची बॅटिंग. दोन्ही बाजूनी दोन्ही टॉप क्लास एंड कडून बॅटिंग चालू आहे. या धावा बनवायचा त्यांना देखील माहिती आहे. हो इकडे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर दमखम दाखवलाय. त्यांनी देखील सांगितलंय राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. आणि आता कोणामध्ये किती दम आहे ते येणारे वेळच सांगून जाईल. काय बॅटिंग करतात मैदानात आतमध्ये. वा कमाल. श्रीकृष्ण 11 या संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं असेल की पीके अँड सन्सनी सुरुवात केली होती त्याच पद्धतीची बॅटिंग इथे कमबॅक केलंय. आमच्या हातामध्ये देखील बॅट आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग करतात. वा किरण नावामध्येच रन आहेत आणि धावा देखील त्याच्या बॅटमधून येतात. बॉल तयार. बॉल तयार. एकदा पुढचा बॉल. ओ इथे यॉर्कर लेनचा बॉल गॅप मध्ये ढकलला. इकडे देखील वॅकंट एरिया. काय बॅटिंग चालू मैदानात आतमध्ये. प्रॉपर मेरिट नुसार बॅटिंग करतात आणि लाजवाब फटकेबाजी मैदानात आतमध्ये होते. विकास फक्त आणि फक्त चौकाराची भाषा बोलतात. वा विकास आपला टीमचा विकास करतात. धावफलक आपण पाहतो जम पोहोचलाय 32 32 धावा. 32 धावांवरती धावफलक जम पोहोचलाय की बॅटिंग लाजवाब आहे आणि 32 धावा धावफलकावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. सायलेक्स क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा मुख्य व्यासपीठावरती आमचे महेशजी सावंत देखील या स्पर्धेचा आनंद घेतात आणि मेहनत त्यांच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतात. आमचे बाळा चौगुले असतील, तदनंतर महेशजी सावंत, पवार साहेब असतील, पंकजजी परडे, संपूर्ण त्यांची टीम भरपूर मोठी, आमचे दीक्षित साहेब देखील असतील की भरपूर मेहनत घेत असतात आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. आणि महेशजी सावंत संघाचे तारणहार आहेत, संघाचे सरसेनापती आहेत कारण की त्यांच्याशिवाय ही स्पर्धा अपुरी आहे. आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की प्रॉपरली एवढी मोठी स्पर्धा अरेंज करणं इतकं सोपं नाही आहे, मॅनेज करणं इतकं सोपं नाही आहे कारण की प्रॉपर टीम्सला कॉन्टॅक्ट करणं, संपूर्ण आयोजन करणं इतकं सोपं नाही आहे आणि ते करून दाखवण्याचं काम दरवर्षी महेशजरा करत असतात. त्यांचं देखील विशेष कौतुक आहे, सॅल्यूट आहे, हॅट्स ऑफ आहे. नक्कीच मुख्य व्यासपीठावरती नुकतंच आपण पाहिलं असेल जिथे दिनू कांबळे
यांचं देखील इथे आगमन झालं होतं. एक टॉप क्लास खेळाडू ज्यांनी सातत्याने अंबरनाथचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, भारताहून बाहेर देखील ज्यांनी पोहोचवलं असं दिनू कांबळे आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं, जिथे VIP डाईस वरती उपस्थित आहेत. आणि इन ॲक्शनमध्ये जरूर मैदानात जेव्हा दाखल होतात गर्दी अंबरनाथची वाढत असते. असे बॅट्समन तुम्हाला जरूर मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतील. लहानपणापासून या क्रीडांगणावरती खेळलेत, त्यांना देखील माहिती आहे या क्रीडांगणावरती खेळणं एक वेगळी मजा आहे. बॉल यार हो, इकडे देखील गॅपमध्ये ढकलला, टेप बॉल ओव्हर. चांगली फिल्डिंग सुनील यांची तिकडे झाली आहे. एक सिंगल वरती थांबावं लागेल. संदेश आहेत षटक क्रमांक तुम्ही पाहता तिसरं प्रगतीपथावरती आहे. ऑनगोईंग ओव्हर नंबर 3. बॉल यार हो, इथे पाहावं लागेल. अंपायर्स कॉल येतोय, जज केला, वेल जज इथे म्हणावं लागेल. पाहत राहिले फक्त बॉल कडे आणि ते वाईट बॉल. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय विकास आहेत. लॉफ्ट केला ऑन साइडला, टेप बॉल ओव्हर, त्याला पाठवलंय दूर आणि धावा मिळतात 6. षटकार. का बॅटिंग चाललो भाई, घुटना टेक और षटकार देख. ठोकला या पठ्ठ्याने षटकार. लाजवाब बॅटिंग मैदानात 7 मध्ये होतीये. दाफलक जम पोहोचले तब्बल 41. अजून इथून जर विचार केला तर नक्कीच इथून 33 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चौऱ्याहत्तर धावाचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा इथे अंपायर्स कॉल वाईड येतो. आता समीकरणामध्ये चेंज, इथून पुढे फक्त 32 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट, टेप बॉल ओव्हर, स्विंग भरपूर झाला, बाहेर गेला बॉल, टप्पा पडला, स्लाइटली टर्न. दोन बॉलचा नक्कीच काही कंप्लीट झालाय. 16 बॉल इक्वेशन तुम्ही पाहतात, 32 धावांची गरज. 16 बॉल 32 धावांची गरज. कोण जिंकेली मॅच? रफ अँड टफ सामना मैदानात 7 मध्ये रंगतोय. एका बाजूला श्रीकृष्ण 11, दुसऱ्या बाजूला पिक अँड सन्स हा संघ खेळतोय. कोणाच्या बाजूनी मॅच येणार आहे? बंद लिफाफाने प्रश्नाचं उत्तर आहे. कोण जिंकेली मॅच? बॉलिंग मार्कवरती गोलंदाज संदेश आहेत. काय संदेश देतील? हो, आता ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, इकडे बाहेर गेलाय बॉल, टर्न झाला स्लाइटली, टेप बॉल ओव्हर, त्यामुळे भरपूर टर्न होतोय. काय टर्न होतोय बॉल, काय गोलंदाजी राहिली. प्रॉपर टप्पा तरी ते मिळतोय, पण तो टर्न भरपूर होतोय बॉल. खरंच कौतुक करावं लागेल गोलंदाजी करत असताना संदेश यांचा. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा विकास. पुढचा बॉल ऑन साइडला, स्क्वेअर लेगला, इथे वॅकेंट एरिया होता, तिकडे देखील आपण पाहिलं तर नक्की डिक्लेअर झोन आहे. त्यामुळे या 2 धावा येस बघा धावून काढायचं. जर झाडाला लागून आला तर तुम्हाला धावून त्या धावा काढायच्या आहेत. महेश जर झाडाला लागला तर धावून काढायचं. येस, हे जर झाडाला लागून आतमध्ये आला तर तुम्हाला धावून त्या धावा काढायच्या आहेत. हे स्पर्धेचा नियम आहे. आपण पहिल्या दिवसापासून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. पावलांचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर, षटकार. काय बॅटिंग चालू मैदानात आतमध्ये. वा, पावलांचा वापर केला होता, स्टेप आउट झाले आणि आपण पाहिला तर नक्कीच टीमची टोटल अर्धशतक कंप्लीट. 50 धावा स्कोर कार्ड करती लागले गेला टीम बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण 11 या संघाच्या. क्या बात आहे. पावलांचा वापर तिकडे केला की आपण नेहमीच म्हणत असतो की जैसे मोबाईल में नेटवर्क जरुरी है वैसे क्रिकेट में फुटवर्क भी जरुरी है. आणि त्याच फुटवर्कचा वापर करून हा फटका खेचला होता. इथे घडतंय तरी काय, मी तर म्हणेन संदेश आता चुकीची संदेश देतात का आपल्या टीमसाठी. काहीतरी चांगला संदेश द्यावा लागेल. टर्न भरपूर होतोय परंतु प्रॉपर टप्पा इथे टाकावा लागेल. 14 बॉल 23 धावांची गरज. आता सुंदर गोलंदाजी, आता प्रॉपर टप्प्यावरती आणि आता याच पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इम्पॉर्टंट बॉल आहे. आता 13 बॉल 23 धावांची गरज. काय बॅटिंग केली. एका बाजूला किरण, दुसऱ्या बाजूला विकास, ही जोडी लाजवाब आहे. नाबाद खेळी करतात दोन्ही बॅटर. ओ इथे मिस सॅमिंग स्ट्रोक, एक सिंगल मिल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंज. 52 धावा दाफलकावरती आहेत. येणारे 12 बॉल आहेत आणि 22 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी आतमध्ये घेऊन जायचंय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात घेऊन जावा. 12 बॉल 22 धावांची गरज आहे. विहंगम दृश्य आपल्या समोर या क्रीडांगणाचं तुम्हाला पाहायला मिळतोय, जिथे एरियल व्ह्यू
12 बॉल 22 धावांची गरज. विहंगम दृश्य. बारा बॉल आणि 22 धावांची गरज. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना टीम श्रीकृष्ण 11 या संघाला विहंगम दृश्य. आज दिवस क्रमांक 14 तुम्हाला पाहायला मिळतोय, जिथे गावदेवी मैदान, ऐतिहासिक मैदान, वारसा जपणारा हे मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय. कित्येक वर्ष या क्रीडांगणावरती तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या असतील, जिथे मोठमोठे खेळाडू लहानाचे मोठे झाले. कित्येक इतिहास या क्रीडांगणावरती रचलाय. कबड्डीचा खेळ असू दे, क्रिकेटचा खेळ असू दे, या स्पर्धेमध्ये तुम्ही या संपूर्ण क्रीडांगणामध्ये नक्कीच तुम्ही पाहिला असेल. असे ऐतिहासिक वारसा जपणारा गावदेवी मैदान तुम्हाला पाहायला मिळतोय. विहंगम दृश्य, एरियल व्ह्यू, ड्रोन व्ह्यू इथे कव्हर केलं जात आहे. सायलेक्स क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा, मानाची स्पर्धा सायलेक्स चषक 2026 हे तर तब्बल 9 दिवस डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आणि सन्माननीय माजी नगरसेवक संदीपजी लकडे साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि संपूर्ण सायलेक्स क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते. तब्बल या 9 दिवस क्रिकेटचा कुंभमेळा या अंबरनाथ नगरीमध्ये नक्कीच रंगणार आहे. आणि आज दिवस क्रमांक 14 तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेचा. अजून 5 दिवस भरपूर एन्जॉयमेंट, भरपूर यावेळेस तुम्हाला सर्व काही या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळेल. आणि नक्कीच सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जाऊया मागच्या दिशेने. चला स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. भरपूर मॅचेस आजच्या दिवसामध्ये देखील कव्हर करायचे आहेत, कारण की आज आपण थोडेसे उशिरा आहोत वेळेपासून. बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक आपण पाहतोय 4 कोमल आलेले आहेत बॉलिंग मार्कवरती. 12 बॉल 22 धावांची गरज या मॅच मध्ये. आने वाले 12 गेंदे शेष, 22 रनों की जरूरत. बारा बॉल 22 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती कोमल काय कमबॅक करतील, परंतु लाजवाब बॅटिंग श्रीकृष्ण 11 संघाने केले. खरंच कौतुक करावं लागेल. विकास आणि किरण ही जोडी मैदानावरती काय बॅटिंग करतात. बॉल तयार. स्ट्राइक वरती किरण आहेत, गॅप मध्ये ढकलला. इकडे देखील एक सिंगल इक्वेटली गेले आणि सिंगल वरती थांबावं लागेल. आता विकासनी यावेळेस थांबवलाय किरणला. विकास स्ट्राइक वरती हार्ड हिटर बॅटिंग केली. 10 बॉल फेस करत असताना 34 धावा त्याच्या बॅट मधून आलाय विकास. खरंच कौतुक करावं लागेल विकासचं. दुसऱ्या बाजूला त्याची साथ देण्यासाठी किरण, ज्याच्या बॅट मधून देखील धावा बनलात. 9 बॉल फेस करत असताना 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात ज्या किरणच्या बॅट मधून आल्यात. परंतु आता कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवावा लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर विकेट गरजेची है, परंतु गेंद आई स्लॉट में, उसको पार किया पार्किंग प्लॉट में आणि पाठवले थेट सीमा पार. ठोकलाय षटकार. अजून एक विकास सावार सिक्सर. काय बॅटिंग चालू आहे. फक्त आणि फक्त मी तर म्हणेन हायलाइट्स पाहतोय की काय या मॅचची. त्याच पद्धतीची बॅटिंग, फक्त षटकार आणि चौकार हीच भाषा बोलते टीम श्रीकृष्ण 11 संघ. वा कमाल कमाल, कौतुक करावं लागेल. 11 बॉल 40 वरती वैयक्तिक बॅटिंग करतोय विकास. 10 बॉल 15 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. काही घडू शकतं. क्रिकेट आहे, हाय व्होल्टेज सामना आहे, कधी चेंज होऊ शकतं, कारण की अनप्रिडिक्टेबल खेळ म्हणजे क्रिकेट आहे. ओ ते देखील आपण पाहतोय ऑनसाइडला टर्न केलाय. इथे एक सिंगल जरूर एकवडली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक एकदम पोहोचलाय. 60 ऑन बोर्ड. 9 बॉल आणि 14 धावांची गरज या मॅच मध्ये. 9 बॉल 14 धावांची गरज मैदानात 7 मध्ये पाहायला मिळते. बॉलर कोमल वरती प्रहार हल्ला चढवलाय. इथे बॅकफुट ग्लान्स केला. फटका दमदार पॉइंटचा डोका पडून एक सिंगल कंप्लीट. दुसरा धाव्याचा कॉल आणि दुसरी धाव इथे अखेर कंप्लीट झाली. तिसऱ्या धाव्याचा मानस आहे, परंतु धाडस नाहीये. 2 धावा इथे इझिली मिळतात आणि 2 धाव्याच्या मदतीने समीकरण मध्ये चेंज येणारे. आता आपण पाहतोय 8 बॉल आहेत आणि 12 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. बघा जो लहान मुलगा बाहेर जा. दादा मॅच चालू आहे, बॉल तुम्हाला मिळेल.
फुटचा बॉल इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा स्लाइस केलाय त्याच दिशेने बॅक टू बॅक अजून एक त्याच मध्ये ढकललं डायरेक्शन तीच आहे धावा देखील त्याच 2 मिळतील आणि या बॅक टू बॅक 2 धाव्यांनी समीकरणामध्ये चेंज आता येणारे 7 बॉल आणि ते गरज आहे ती म्हणजे 10 धाव्यांची 7 बॉल 10 धाव्याची गरज मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल 10 धाव्यांची गरज संघर्ष वाढलाय मेहनत मोठी आहे आणि ती करावी लागेल दोन्ही टीम्सला बॉल तयार निर्णायक बॉल इम्पॉर्टंट फिल्डर आहेत आणि इथे पाहावं लागेल अंपायर्स कॉल इथे चेक केलं जाईल येस चेक करूयात आपण DRS घेण्यात आल्या अंपायर्सच्या माध्यमातून चला इथे दूध का दूध पाणी का पाणी DRSच्या माध्यमातून आपल्याला पाहायला सर्व काही मिळेल दूध का दूध पाणी का पाणी और DRS के बाद आगे की कहानी चेक केलं जाईल इथे नीरजजी सावंत सर इथे चेक करतात चेक केलं जाईल आपल्याला इथे सर्व काही चित्र दृश्य पाहायला मिळतो ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या वाहिनीवरती सर्व काही क्लिअरिफाय होईल आणि तदनंतर तुमच्यापर्यंत आम्ही ही माहिती पोहोचू की आज चौकार आहे का सेफ असेल सर्व काही पाहायला मिळेल चर्चा नक्कीच होणार आहे कारण की डिसाइडिंग ओ इकडे आलाय चौकार आणि पाय कारण की सर्वांनी पाहिलं यस लाईनीचा बाहेर होता फिल्डिंग करत असताना थोडीशी यस ऑन स्क्रीन देखील पाहायला मिळतोय क्या बात आहे काय तिथे ते पूर्णपणे दृश्य टिपलं गेलं खरंच कौतुक करावं लागेल कॅमेरामॅन तिकडे होते पवन तिकडे होते पवनचं कौतुक करावं लागेल प्रॉपरली तिथे कॅमेरामॅन वर्क तुम्हाला पाहायला मिळेल पवनचं आता येणारे आपण पाहिलं 6 बॉल आणि इथे 9 धाव्यांची गरज 6 धाव्यांची यस 6 बॉल आणि 6 धाव्यांची गरज आहे आपण नक्कीच करतोय शेवटचं अंतिम षटक संदेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 मॅच होती कुठे आणि ती नेऊन ठेवली कुठे संदेश 6 बॉल आणि 6 धाव्यांची गरज संदेशनी चूक केली होती जिथे ओव्हर नंबर 3 त्यांनी टाकलं परंतु इथे कमबॅक करेल का संदेश पाहावं लागेल असं कित्यंदा आपण मॅचेस पाहिलेत जिथे या धावा डिफेंड देखील झाल्यात परंतु आता हे विक्रम या स्पर्धेमध्ये होईल का 6 बॉल 6 धाव्यांची गरज पहिला बॉल जे नव्हतं पाहिजे तेच मिळालंय आणि ते वाईड आलंय सुरुवात झाली या मॅचची पुन्हा एकदा आता 6 बॉल आणि फक्त 5 धावेची गरज एक मोठा फटका मॅच इथे होईल फिनिश 6 बॉल 5 धाव्यांची गरज एका बाजूला मॅच चुकली असं म्हणावं लागेल औपचारिकता शिल्लक आहे की काय फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय फटका फसलाय आणि इथे परतावं लागेल महत्वाचं विकेट अखेर ती भरपूर वेळानंतर विकेट आली आहे विकास याला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर परंतु जर विकासची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे 41 धाव्यांची विस्फोटक इनिंग ज्यांनी साकारली आहे टाळ्या वाजल्या पाहिजेत या पट्ट्यासाठी संघाचा तारानार एकटा पट्ट्या लढलाय आणि आपल्या संघासाठी हा किल्ला लढवलाय 13 बॉल फेस करत असताना 41 धावांची विस्फोटक अंदाज मध्ये ज्यांनी बॅटिंग केली पप्प्या यांची आपण क्वालिटी विथ साऊंड आणि संगीत विथ क्रिकेट एक वेगळं नातं राहिलं एक वेगळं बॉन्डिंग आहे आणि आता न्यू बॅटर जाव्या मैदानाच्या दिशेने जिथे दाखल झालेत बॉबी इनॅट नंबर 3 वरती अखेर पहिली विकेट मिळाली आहे संदेश यांना पुढचा बॉल आल्या पाठवलाय ऑन साइडला सामना फिनिश केलाय आणि आता बॉबीने देखील सांगितलंय इथे प्रत्येक जण आमच्यात हिटर आहे आणि इथे मॅच फिनिश केली आहे बॉबीच्या पाठवून आलाय षटकार सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकला बॅटिंग करत असताना टीम श्रीकृष्ण 11 या संघानं जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक टीम पीके अँड सन्स चांगला खेळायला हरकत नाहीये वॉट अ मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण जरूर देऊयात
जिथे बॅटिंग करत असताना त्या पट्ट्यानं 13 बॉल फेस करत असताना आपण पाहिलं 41 धावांची विस्फोटक इनिंग ज्याने साकारली आहे. अर्थातच विकास ठरलाय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीम्सला विनंती आपण लाईनअप करून सेकंड करून मैदानाचा बाहेर रवाना व्हायचंय. दोन्ही टीम्स बघा श्रीकृष्ण 11 लाईनअप करून आपण मैदानाचा बाहेर रवाना व्हा. आणि पिक अँड सन्स दोन्ही टीमला विनंती आहे. बघा या स्पर्धेचा नियम आहे, शिस्त देखील गरजेची आहे स्पर्धेमध्ये. चला श्रीकृष्ण 11 आणि पिक अँड सन्स आपण लाईनअप करून मैदानाचा बाहेर रवाना व्हायचंय. बघा विनंती आहे दोन्ही टीम्सला, देखील उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. सर्वांना विनंती आपण शुभेच्छा देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देऊन मैदानाचा बाहेर रवाना व्हायचंय. चला आपण देऊयात मुख्य व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचा देखील किताब, जिथे 13 बॉल फेस करत असताना 41 धावांची विस्फोटक अंदाजमध्ये ज्यांनी बॅटिंग साकारली विकास ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. एक नामांकित अंपायर म्हणून नेहमीच ओळख राहिले आमचे राणे सर, आणि भरपूर बहुचर्चित राहिले जिथे डान्सिंग अंपायर ही ओळख राहिली, जिथे राणे सरांची आम्ही माहिती आहे त्याच्या इतिहासाच्या अगदी पाण्यावरती ते एक नाव देखील कोरलं गेलं. राणे सर या आपण आपले शुभाचं आपण देऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विकास. चला आपण याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी लांब लांब षटकार आज पाहिलेत विकास यांच्या बॅटमधून, आणि त्यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब, जिथे ब्युटिफुल ट्रॉफी एक आकर्षक कॅप आपण देऊन नक्कीच त्यांना सन्मानित करतोय. या विकास मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण जरूर देतोय. वॉट अ बॅटिंग. विकास यांच्यासोबत थोडीशी चर्चा करूया. विकास लांब लांब षटकार तर नक्कीच मारलेत विकास यांनी, काय म्हणाल? खऱ्या अर्थानं जेव्हा धावा बनले होते 74 धावांचं लक्ष होतं, आणि तिथे बॅटिंग करत असताना मनामध्ये काय होतं की इथे धावा बनतील का नाही बनतील? मारले तर बनणारच होते. आम्ही विचार करून गेलेलो की आम्ही मारणार आणि जिंकून देणार सामना. आणि 41 धावांचे पहिल्याच मॅच मध्ये स्फोटक इनिंग साकारली आहे. आणि तदनंतर असं वाटलं होतं की मॅच 6 बॉल आली, पहिली तुमची विकेट गेली, थोडीशी मॅच शेवटच्या 2-3 बॉल पर्यंत येईल, परंतु तदनंतर बॉबी आले आणि तिथे मॅच फिनिश केली. काय म्हणाल? बॅटिंग लाईनअप एवढा स्ट्रॉंग आहे तुमचा? नाही, विश्वास होता त्यांच्यावर, पण आमचा सर्व बॅट्समॅन आहेत आमचे. आणि एक शेवटचा प्रश्न या स्पर्धेविषयी काय म्हणाल? नाही, मी पहिल्यांदाच खेळतो ही 40 बॉलच. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हे होते मॅन ऑफ द मॅचचा किताब. आणि इनिंग नंबर 2 ला नक्की सुरुवात झाली. मॅचचा रिझल्ट देखील आपल्या समोर आला. तिथे श्रीकृष्ण 11 या संघाने सामना जिंकला. आणि यस, आपण जातोय पुन्हा एकदा मॅच नंबर 2 जिथे सुरुवात होईल. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आपण मायक्रोफोन वरती करतोय परिवर्तन, आणि तिथे जोडले जातील व्हॉइस